दावोसमध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार मुंबईतील बीकेसी परिसरातील 3 भूखंड परदेशी कंपन्यांना सुपूर्द। भूखंडाच्या भाडेपट्ट्यातून एमएमआरडीएला मिळाले 3,840 कोटी 49 लाख रुपये। निधी वाटपाच्या फायलींवर मी एकटा सही करत नाही, मुख्यमंत्री देखील सही करतात। निधी वाटपावर अजित पवारांचं परखड स्पष्टीकरण। इंडिया आघाडीच्या दिल्लीतील बैठकीला शरद पवारांची दांडी। बैठकीनंतर विशेष अधिवेशन बोलावण्याची विरोधकांची पत्रातून मागणी। पत्रावर पवारांनी स्वाक्षरी करणं टाळलं। नऊ लाख महिलांनी उचलला नमो शेतकरी आणि लाडकी बहीण योजनेचा बेकायदेशीर लाभ। महिला आणि बालविकास विभागातील अधिकाऱ्यांची माहिती। निलेश चव्हाणला शस्त्र परवाना मंत्रालयातून मिळाला। गुन्ह्याची माहिती न दिल्यानं तत्कालीन गृहराज्य मंत्र्यांच्या बैठकीत परवाना मिळवल्याची सूत्रांची माहिती। धार्मिक विधी करता धनंजय मुंडे नाशिकच्या रामकुंडावर। काही दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे यांनी इगतपुरीत केली विपश्यना। नवी मुंबई परिवहनच्या बसला भीषण आग। घणसोली डेपोमधील बसला आग। आगीत बस जळून खाक। हुंड्याकरता होणाऱ्या छळाला कंटाळून सोलापुरात विवाहितेनं केली आत्महत्या। पतीसह सासू सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल। नागपुरामध्ये कोरोनामुळे दोघांचा मृत्यू तर आणखी 2 नव्या रुग्णांची नोंद। वाढती रुग्णसंख्या पाहता आरोग्य यंत्रणा सतर्क। ऑपरेशन सिंदूरमध्ये पाक सैन्याची 8 महत्त्वाची ठिकाणं निस्तेनाबूत झाल्याची पाकचीच कबुली। ऑपरेशन सिंदूरबाबत पाक लष्कराच्या गोपनीय दस्तावेजांमधून माहिती उघड। पाकिस्तानची ड्रोन क्षमता ही भारताच्या तुलनेत प्रचंड कमकुवत। पाकला भारतीय सैन्यानं फक्त 8 तासातच उद्ध्वस्त केलं। सीडीएस अनिल चौहान यांचं मोठं विधान। आणि युक्रेनचा रशियावर आणखी एक मोठा हल्ला। पाण्याखाली स्फोटकं पेरून क्रिमियातील पूल दिला उडवून।